Hello friends, welcome to Gairas Education. So, application of derivatives मध्ये आपण लास्ट टाइम ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू द जॉमेट्री हा कन्सेप्ट पाहिला. त्यात मेनली आपण बघितलं का डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व विच इज रिप्रेझेंटेड बाय y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग त्यामध्ये जे काही न्यूमरिकल आहेत आपल्याला 2-3 प्रकारचे, त्यात पर्टिक्युलरली इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल काढण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्हचा ॲज अ स्लोप म्हणून उपयोग केला आणि दिलेल्या पॉईंटचा उपयोग करून पॉईंट स्लोप फॉर्मॅटचा वापर करून लाईनचं म्हणजेच टँजेंट आणि नॉर्मलचं इक्वेशन काढलं. दुसऱ्या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपण इकडं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा स्लोप काढला, डेरिव्हेटिव्ह काढला dy/dx आणि दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून स्लोप मिळवला, कंपॅरिझन करून आपण पॉईंट मिळवला. ठीक आहे. सो क्वाईट सिम्पल टाईपचे प्रॉब्लेम त्यावर येतात. मेन स्किल लागतं, यू शुड एबल टू फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. आता आपल्याला सेकंड ॲप्लिकेशन बघायचं आहे. त्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हला ॲज अ रेट मेजरमेंट, ॲज अ रेट ऑफ चेंज ऑफ समथिंग असं आपण समजणार आहे. सो कन्सेप्ट सोपा आहे, डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. मी थोडक्यात तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो, मग त्यानंतर आपण त्याच्यावरती एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. पण मी इथे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगेल की डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर हे तसं फार ब्रॉड कन्सेप्ट आहे. म्हणजे त्याचं जी व्याप्ती ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक रेंज म्हणतो आपण न्यूमरिकलची, ती भरपूर मोठी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की डिपेंडन्सी बिटवीन टू थिंग्स हे असे बरेचसे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तयार होतात. म्हणजे 2 व्हेरिएबल्स जिथे इन्व्हॉल्व आहे अशा बऱ्याचशा केसेस आहेत, पर्टिक्युलरली फिजिक्समध्ये. सो त्या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल हे थेरॉटिकली येतं, म्हणजे इन टर्म असं वर्ड प्रॉब्लेम टाईप येतं, डिस्क्रिप्शन टाईप येतं आणि त्यातनं आपल्याला बऱ्याचशा वेळेस फंक्शन्स तयार करावं लागतात. त्यामुळं बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो एनिवे, लेट अस फोकस दी मेथड. फर्स्ट मेथड समजून घेऊया अँड देन विल स्टार्ट सॉल्विंग द एक्झाम्पल. सो आता डेरिव्हेटिव्हला आपण ॲज अ रेट मेजर ज्यावेळेस कन्सिडर करतो, त्याच्यामागं नेमकी बॅकग्राऊंड काय ते समजून घ्या. सी, आपण डेरिव्हेटिव्हचा वापर कधी करतो बेसिकली विद्यार्थी मित्रांनो? सी, वी डोंट यूज डेरिव्हेटिव्ह फॉर दी लॉंगर इंटरवल्स, राईट. म्हणजे एक लॉंग रेंजच्या इंटरवलसाठी आपण डेरिव्हेटिव्ह नाही वापरत, म्हणजे ॲव्हरेजिंगच्या कन्सेप्टसाठी डेरिव्हेटिव्ह नाही वापरत आपण डेरिव्हेटिव्ह कशासाठी वापरतो? द चेंज इन डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, दॅट टू इन्स्टंटेनियस प्रोसेस, राईट. म्हणजे आपल्याला कुठेतरी इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज ज्यावेळेस लागतात, स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस जे घडतात ते आपल्याला ज्यावेळेस रेकग्नाईज करायचे असतात, मेजर करायचे असतात, त्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचं कन्सेप्ट वापरतो. इन द सेम मॅनर जिथे आपल्याला इन्क्रिमेंटल जे चेंजेस आपण जे ॲड होत चालतात ते बघायचं असतं, त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशन वापरत असतो, राईट. सो बेसिकली हे जे कॅल्क्युलसचे टूल्स आहेत, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, हे वापरण्यामागचं मूळ कारण काय आहे की काही क्षणामध्ये होणारा जो चेंज आहे तो आपण मेजर करू शकत नाही. See, we can measure the change over the entire range, but we cannot measure the change when the when the increment in dependent variable is taking place in a very infinitesimally small steps, right. In such a case आपण डेरिव्हेटिव्ह वापरतो आणि म्हणून तिथे आपण लिमिटचा आधार घेतो, राईट. मग डेरिव्हेटिव्ह डिफाईन करताना आपण लिमिट ऑफ ए फंक्शन असं डिफाईन केलेलं आहे. सो एनिवे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता सपोज एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, आपल्याकडे हे एक फंक्शन आहे. ठीक आहे. आपण एक इंटरवल घेऊ x1 टू x2. हे फंक्शनची व्हॅल्यू चेंज होतीये फ्रॉम x1 टू x2. मग ॲट x इक्वल्स टू x1 व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय येणार आहे? y इज इक्वल टू एफ ऑफ x1 अँड ॲट x इज इक्वल टू x2 व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय होईल? y इज इक्वल टू एफ ऑफ x2. ठीक आहे. मग आता जो काही चेंज झालेला आहे y च्या व्हॅल्यूमध्ये, लेट अस से इट इज y1 अँड y2. सो change in y, that is y2 minus y1 is equals to f of x2 minus f of x1. ठीक आहे. सो डोमेन मधल्या 2 पॉईंटसाठी x1 x2 साठी y मध्ये करस्पॉन्डिंग बदल होणार आहे, बिकॉज y इज अ डिपेंडंट व्हेरिएबल ऑफ x. ठीक आहे. नाउ लेट दिस चेंज बी डेल्टा y, that is f of x2 minus f of x1. मग आता ती जी रेंज आहे फ्रॉम x1 टू x2, त्याचं जर ॲव्हरेजिंग करायची जर असेल तर आपण असं लिहू शकतो, ॲव्हरेज जो चेंज आहे तो किती येईल? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, दॅट इज एफ ऑफ एक्स2 मायनस एफ ऑफ एक्स1 डिवायडेड बाय
x2 minus x1. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज ॲव्हरेज ऑफ द फंक्शन बिटवीन 2 पॉईंट्स, राईट. मग आता जर फंक्शनचा कर्व आपण कन्सिडर करतोय, इथे जर फंक्शनचा आपण समजा समथिंग लाईक कर्व असा आपण एखादा रिप्रेझेंट करतोय. सो ॲट दिस पॉइंट व्हॅल्यू ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल इज x and corresponding value is y1 here on y axis. Then after some time here value of independent variable is x2 and for that there is a value of y2. Then if we join these 2 points then it will become a secant of that curve, right. त्या कर्वची ती काय होईल, सेकंड होईल. मग आता आपण जसा जसा हा जो इंटरव्हल आहे, हा जो गॅप आहे x2 मायनस x1, हा जसा जसा x2 मायनस x1 इट टेंड्स टू 0, हा काय होईल डेल्टा y बाय डेल्टा एक्स, हा जो चेंज आहे तो सुद्धा काय होईल त्या ठिकाणी, म्हणजे एफ ऑफ x2 विल टेंड टू एफ ऑफ x1. आणि इन सच अ केस, या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो मग, ॲज दिस गॅप इज बिकमिंग 0, दॅट इज डेल्टा एक्स इज बिकमिंग 0, द सेकंड विल बिकम a tangent to the curve. ठीक आहे, टू द कर्व. ठीक आहे, ते होईल tangent to the curve. And at some point if x1 is equal to a, then at that point y is equal to f dash a, then we can say this dy by dx is equal to limit what we can say now, x tends to delta x tends to 0, f of x2 minus f of x1 upon x2 minus x1. मग हा झाला तिथे डेरिव्हेटिव्ह विच इज रिप्रेझेंटिंग द इन्स्टंटेनियस चेंज. म्हणजेच जर थोडक्यात सांगायचं ठरलं तर हियर दिस डेल्टा एक्स दॅट इज x2 इज टेंड्स टू x1, म्हणजे तो गॅप 0 होतो, म्हणजेच काय होतं x2 x1 च्या जवळ चाललाय, राईट. मग ॲट सम पॉइंट when x tends to a, you can say that particular limit represents the derivative of y with respect to x, that is rate of change of y with respect to x. आणि ती instantaneous value म्हणजे रेट, राईट, तो आपल्याला काढायचा असतो. वी आर इंटरेस्टिंग इन दॅट ओनली, राईट. आता ही झाली थेअरी त्याची. सो इफ यू डोंट अंडरस्टँड दिस थेअरी, नो वरी, ठीक आहे, काळजी नाही. आपण डायरेक्टली ही त्याला न्यूमरिकल सॉल्व कशी करायची या स्टेजला जाऊ शकतो. ठीक आहे. सो लेट अस अंडरस्टँड हाऊ टू सॉल्व द न्यूमरिकल्स ऑन डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर, राईट. ते महत्त्वाचं लागेल. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बरेचसे तुम्हाला टाइम डिपेंडंट फंक्शन्स लाईक डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीचे प्रॉब्लेम असतात, किंवा अशी एक सिच्युएशन तयार केली जाते जिथे तुम्ही फंक्शन डेव्हलप करायचं आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून तो रेट काढायचा. ठीक आहे. सो लेट अस अंडरस्टँड बाय न्यूमरिकल. आता फर्स्ट न्यूमरिकल जे दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये सॉल्व न्यूमरिकल, ते काय आहे पहा. अ स्टोन इज ड्रॉप इन अ क्वाईट लेक, ठीक आहे, अँड वेव्ज इन द फॉर्म ऑफ सर्कल्स आर जनरेटेड. एका स्थिर तळ्यामध्ये, म्हणजे शांत तळ्यामध्ये, पाण्यामध्ये, जे पाणी मुवमेंटमध्ये नाही, स्थिर अवस्थेत आहे, त्यात आपण एक खडा टाकला, राईट, एक दगड टाकला. त्यामुळे साहजिक आहे पाण्यात पडल्या पडल्या तो असे सर्कल्स निर्माण तयार होईल, व्हर्लपूल्स निर्माण होतील, राईट, आर जनरेटेड. रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. मग ती जी सर्कल्स तयार होते बिकॉज द स्टोन इज ड्रॉप इन द वॉटर, हे जे सर्कल्स तयार होतील आउटर डायरेक्शननी, तर याची रेडियस दरवेळेस वाढते. इथे R1 आहे, इथे R2 आहे, इथे R3 आहे, इथे Rn आहे, लाईक दॅट द रेडियस ऑफ सर्कल्स इज इन्क्रीजिंग. हा जो रेट ऑफ इन्क्रीज ऑफ रेडियस आहे तो दिलेला आहे आपल्याला, दॅट इज 5 सेंटीमीटर पर सेकंड. सो मी R जर रेडियस मानली तर तिचा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस मीन्स व्हॉट, द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड दॅट इज 5 सेंटीमीटर पर सेकंड. So dr by dt is given to me which is 5 centimeter per second. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय पहा त्याने. At the instant when the radius of circular wave is 8 centimeter, how fast the area enclosed is increasing. मग आता when r becomes 8 centimeter, एका कुठल्या तरी क्षणाला ज्यावेळेस r ची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर येणार आहे, त्यावेळेस तो जो एरिया एन्क्लोज केलेला आहे प्रत्येक सर्कलने, तो किती रेटने वाढत असेल त्या ठिकाणी, त्या पॉइंटला. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याने काय विचारलं, हाऊ फास्ट एरिया एन्क्लोज इज इन्क्रीजिंग, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विचारलेला आहे. ठीक आहे.
सो डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे. म्हणजे आता ओव्हरऑल सिनारिओ लक्षात घ्या. स्टेटमेंटवरून दिलेल्या याच्यामध्ये कुठेही फंक्शन दिलेलं नाही त्याने. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे डी ए बाय डी टी दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ एरिया, याच्यावरून असं एक लक्षात येईल का आपल्याला एरियाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पण कुठला एरिया, कशाचा एरिया. तर सिच्युएशन लक्षात घ्या मित्रांनो. इथे पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर सर्कल्स तयार होत आहेत आणि ते सर्कल्स वाढत चाललेले आउटर डायरेक्शनला, म्हणजे सर्कलचा एरिया वाढत चाललेला आहे. आणि रेडियसमध्ये रेडियसमध्ये जो चेंज होतो तो त्याने आपल्याला दिलेला आहे. आणि ॲट सम पॉईंट आपल्याला आर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर टाकावं लागेल. सो लेट अस फर्स्ट राईट द function equation of function. So here function is area is equal to pi r square. आता हे तुमचं नॉलेज आहे. तर तुम्हाला सर्कलचा एरिया माहित पाहिजे, तो किती आहे, पाय आर स्क्वेअर, राईट. देअरफॉर डी ए बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. आता सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो किती येईल, पाय इंटू 2r dr बाय dt. ठीक आहे. कारण आता आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलाय. व्हेरिएबल जरी r असलं तरी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाच्या रिस्पेक्टने घ्यायचा आहे, टाइमच्या. म्हणून आपण इथे याला ॲज अ कंपोजिट फंक्शन समजलो आणि त्याचा आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r काढला आणि पुढे dr बाय dt ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. नाऊ वी हॅव व्हॅल्यू ऑफ दिस dr by dt which is 5 centimeter per second and r is given to us, that is 8. Therefore at r is equal to 8 centimeter, dA by dt is equals to pi into 2 into 8 into rate of change of radius is 5. So it will become किती येईल ते 80 pi सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे. याला युनिट देणं आवश्यक आहे. युनिट जर नाही दिलं तर तुमचा अर्धा मार्क कट होणार. सो दॅट इज द आन्सर. सो आवर आन्सर इज 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. या रेटने तिथे काय होणार, तुमचा एरिया सर्कलचा इन्क्रीज होणार आहे. बट व्हेन रेडियस बिकम्स 8 सेंटीमीटर. आता ही जर व्हॅल्यू बदलली तर ही व्हॅल्यू बदलल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व प्रॉब्लेम ऑन रेट मेजरमेंट, राईट. सो याला प्रॅक्टिकली जास्तीत जास्त समजून घ्यायचं, कारण 12वी लेवलला प्रॉब्लेम तसे बघितले तर फार काही टफ नाही. सो यू कॅन टेक जजमेंट बाय सॉल्विंग मोर अँड मोर न्यूमेरिकल. ठीक आहे. सो लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. अजून एक घेऊ आपण. सो मित्रांनो, मी तुम्हाला एक हिंट सांगतो ह्या प्रकारच्या ह्या ॲप्लिकेशनला डील करण्यासाठी बेस्ड ऑन आवर पास्ट एक्सपिरियन्स विथ युअर सिनियर स्टुडंट्स, जे पूर्वीचे विद्यार्थी होते त्यांच्या अनुभवावरून आम्ही सांगतो की ह्या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये जनरली तुम्हाला जॉमेट्रिकल फिगरची एरिया, व्हॉल्यूम, सरफेस एरिया याची आवश्यकता पडते. त्यानंतर तुम्हाला फिजिक्समधले इक्वेशन जे आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन याची आवश्यकता पडते. याच्या पलीकडं असे न्यूमरिकल जात नाही. त्यामुळे जो काही सेट ऑफ न्यूमरिकल असेल 15-20 न्यूमरिकलचा, तो जर व्यवस्थित सॉल्व केला समजून घेऊन, तर मग ती आयडिया डोक्यात फिट होते का येस मला ह्या टाईपमध्ये डील करायचं. सो दॅट इज इनपुट टू यू, राईट. नाउ लेट अस सी सेकंड एक्झाम्पल. See, your second example is the volume of spherical ball is increasing at the rate of 4 pi cc per second, right? आता व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल आहे, एक स्पेअर आहे, राईट. ऑब्जेक्ट काय इथे स्पिअर आहे. आता ह्या स्पेरिकल बॉलचं व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. आता व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणजे ऑब्विसली त्याची रेडियसही वाढते. आता त्याने व्हॉल्यूमचा इन्क्रीजचा रेट दिलेला आहे डी व्ही बाय डी टी. रेट शब्द आला का समजायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. सो व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 पाय cc पर सेकंड, क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड. पुढे काय म्हणतोय तो, फाइंड द रेट ॲट विच द रेडियस अँड सरफेस एरिया आर चेंजिंग वेन द व्हॉल्यूम इज 288 पाय क्युबिक सेंटीमीटर. मग आता वेन v इज इक्वल टू 288 पाय क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड, फाइंड काय फाइंड आउट करायला सांगितलं त्याने आपल्याला, फाइंड द रेट ॲट विच रेडियस अँड सरफेस एरिया इज चेंजिंग. सो फाइंड dr बाय dt दॅट इज रेडियस अँड dA बाय dt दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. ठीक आहे. सो मित्रांनो, ही एवढीच आपल्याला दिलेली माहिती आहे. आता सॉल्व कसा करायचा प्रॉब्लेम, ती फार सिंपल आहे. ऑब्जेक्ट काय आहे, स्पियर.
त्याच्या कशाबद्दल माहिती दिलेली आहे, अवेलेबल इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे, त्याच्या व्हॉल्यूममध्ये होणाऱ्या बदलाबद्दल. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज नोन टू अस. सो लेट अस राईट द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर, देन वी सी व्हॉट हॅपन्स. ठीक आहे. सो वी नो व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज V इज इक्वल टू. आता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते तुमचं दुर्दैव, बिकॉज व्हॉल्यूम ऑफ स्पियर हे शाळेतच झालेलं आहे. काही 12वीच्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल आणि जर व्हिडिओ पूर्ण पाहत असतील तर त्यांनी आवर्जून मी जी नवीन सिरीज चालू केली टॉप कन्सेप्ट ती बघायला सुरुवात करा. मी ती त्याच्यासाठी चालू केली, तुम्हाला हे छोटे छोटे कन्सेप्ट कळावे म्हणून. ठीक आहे. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती असतं मित्रांनो, 4/3 πr³. मग आता आपण जर याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळण्याचे चान्सेस आहे, त्याच्यात आर आहे म्हणजे आपल्याला dr/dt मिळेल. एक आन्सर तर क्लिअर होईल. सो आपण ते तर काढून घेऊ. नाव dv/dt इज इक्वल्स टू 4/3 पाय इंटू 3r² dr/dt. ठीक आहे. हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये dr/dt ची टर्म आलेली, बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती. मग ठीक आहे, आपण इथे लिहू मग देअरफॉर dr/dt इज इक्वल्स टू. ठीक आहे. ती काय येईल मग dv/dt इंटू 3/4 इंटू 1 बाय, आता हा 3 इथे कॅन्सल करून टाकू आपण. सो 1/4 इंटू 1 बाय πr². ठीक आहे. मग आता त्याने काय सांगितलं की व्हेन व्हॉल्यूम इज 288 पाय ॲट दॅट टाइम dr/dt किती आहे. आता ह्या फॉर्म्युलेट dv/dt साठी आपल्याकडे व्हॅल्यू आहे, त्यानंतर आपल्याकडं इथं आर नाही. मग ते आर काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल. मग आता व्हेन v इज इक्वल टू 288 पाय दॅट इज 4/3 πr³ इज इक्वल्स टू 288 पाय. देअरफॉर r³ इज इक्वल्स टू, ती किती येणार आहे r³ आपली, इथून आपण व्हॅल्यू काढणार. ठीक आहे. सो 288 पाय मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 4 पाय. हा भाग जाईल इथं, इथे कितीचा भाग जाईल, 4 7 28, 4 दुने 8, 72 गुणिले 3, 72 इंटू 3. हा किती झाला, 3 2 6 आणि हे 216. सो r³ इज कमिंग 216, म्हणजे हा परफेक्ट क्यूब आहे. कितीचा आहे तो क्यूब, 216 कितीचा क्यूब आहे, कितीचा क्यूब येईल तो 8 और 6. 8 चा किती येईल, 8 नाही येणार, 6 चा येईल तो बहुतेक. सो लेट अस कॅल्क्युलेट 6 इंटू 6 इंटू 6. सो 36 इंटू 6. सो 18, दिस इज 3, 18 19 20 21. तो 216. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्ही म्हणता सरांचं पाठ नाही, मला काय परीक्षा द्यायच्या नाही. लेट मी व्हेरी क्लिअर विथ यू. सो ह्या गोष्टी तुम्हाला, मला एक कळलं 216 कशाचा तरी परफेक्ट क्यूब आहे, राईट. सो माझ्याकडे मग मार्ग मिळाला का मला आता तो काढायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. सो एनिवे, सो आर इज इक्वल टू किती आला मग, हा 6 सेंटीमीटर. मग आता देअरफॉर ॲट आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर dr/dt, याचाच अर्थ काय आला का, व्हॉल्यूम 288 पाय म्हणजेच आर किती आला, 6 सेंटीमीटर. त्यावेळेस व्हॉल्यूम तुमचा रेडियसचा चेंज किती होणार आहे, dv/dt दॅट इज 4 पाय इंटू 1/4 इंटू 1 बाय पाय इंटू 6 स्क्वेअर. सो लेट अस डू द फायनल कॅल्क्युलेशन. पाय पाय कॅन्सल होईल, 4 4 कॅन्सल होईल. ठीक आहे. आपण ते इथेही करू शकत होतो पण एनिवे. सो आता इथे किती राहील मग, हा 1/6 स्क्वेअर दॅट इज 1/36 सेंटीमीटर पर सेकंड. सो दिस मस्ट बी आवर फर्स्ट आन्सर. हे झालं आपलं पहिलं आन्सर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. आता सरफेस एरियासाठी काय करता येईल मित्रांनो, वी नो सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू, आता हा सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तो किती असतो स्पियरचा सरफेस एरिया, 4πr². देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया dA/dt इज इक्वल्स टू 4π to r dr/dt. मग आता काय सरळ सरळ r इज इक्वल टू 6 सेंटीमीटरला हा किती येईल, 4π इंटू 2 इंटू 6 इंटू dr/dt किती आलेला आपला 1/36. सो लेट अस पुट द व्हॅल्यूज अँड डू द कॅल्क्युलेशन. हा 6 6 36 बेत्रिक 6, 4π/3
3 centimeter square per second. This is our second answer. That is 4 pi by 3. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह आहे. ठीक आहे. सी पहिला आणि दुसरा प्रॉब्लेम घेतला पेज नंबर 68 अँड 69. त्याचे स्टेटमेंट्स तुम्ही तिथे पाहू शकता. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दी प्रॉब्लेम ऑन दी रेट मेजरमेंट. आपण आणखी एखादा प्रॉब्लेम घेऊ त्याच्यातला. सी यू कॅन ऑलवेज आस्क मी प्रॉब्लेम इन द कमेंट्स or you can send me the personal message. WhatsApp वरती इमेज काढून पाठवा प्रॉब्लेमच्या स्टेटमेंटची, सो दॅट आय कॅन सॉल्व इट फॉर यू इन अ सेपरेट सेशन. सो मी एक्झरसाइज मधला एखादा घ्यायचा प्रयत्न करतो. सो क्वेश्चन नंबर 8 घेऊ आपण 72 पेजवरचा 2.1 मधला. स्टेटमेंट काय आहे? अ स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 72. काय सांगितलंय त्याने? स्पेरिकल बबल ती काय होते? एक्सपांड होते. राईट, स्पेरिकल बबल इज एक्सपांडिंग. सो दिस स्पेरिकल बबल इज नाउ एक्सपांडिंग आणि त्यामुळे त्याची रेडियस काय होतीये? वाढती. तर रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस इज गिवन टू अस अँड दॅट इज dr by dt is equal to 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. आता त्याने काय विचारलंय पहा, ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग. सो dA by dt is equal to how much? Then when its radius is r is equal to 5 सेंटीमीटर. जेव्हा रेडियस किती असते? 5 सेंटीमीटर. सी मित्रांनो, हा काय आहे? बबल आहे. हा काय आहे? बबल आहे. ठीक आहे. इट इज नॉट ए स्पियर. मग बबल आहे म्हणून याला काय झालं? आतल्या आणि बाहेरच्या बाजूनी सरफेसेस आले. ठीक आहे. मग आता आपल्याला विचारलं dA by dt किती आहे. ठीक आहे. सो आता वी नो सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बबल इज A इज इक्वल टू 2 into 4 pi r square. ठीक आहे ना. स्पियरचा एरिया किती असतो? सरफेस एरिया 4 pi r square. मग बबलला आपण आतून बाहेरून सरफेस जर घेतले किती झाला तो? 2 into 4 pi r square निग्लेक्टिंग द थिकनेस अँड ऑल. ठीक आहे. देअरफॉर dA by dt is equals to 8 pi into 2r into dr by dt. So you have to just put the values. So it is 8 pi into 2 into 5 into dr by dt किती दिलाय? 0.02. So let us do the final calculation. हा किती होईल? 5 दुने 10 म्हणजे 0.1 आणि हा 8 दुने 16 पाय into 0.1 that is किती यायला पाहिजे? 1.6 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. दिस मस्ट बी आवर आन्सर. आता आपण चेक करू दे एक्सरसाइज 2.1 एक्झाम्पल नंबर 8. So 2.1 example number 8. So it is 0.8 centimeter, 0.85 centimeter per second square. That means he has taken only one surface from outer side only. त्याने बाहेरची साइड घेतली. So keep it 4 pi only. मी बुकच्या कन्सेप्ट प्रमाणे जातो. So it must be 0.8. ठीक है ना. So in case of surface tension and all, we take actually both side. That is why I have taken both side. Anyway, पुस्तकाप्रमाणे चला. So एकच outer side घ्या which is increasing. Don't neglect the inner side, inner surface area. ठीक आहे. So this is how you can solve the problem on rate measurement. 9 नंबरचा घेऊ आपण. 9 नंबरचा प्रॉब्लेम काय सांगतोय पहा. सेम पेज, सेम एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 9. Now the statement is the surface area of spherical balloon is increasing at the rate of 2 centimeter square per second. So now balloon is there and surface area is given. So that is dA by dt is 2 centimeter square per second. काय त्याने दिलंय? At what rate volume of balloon is increasing when the radius of balloon is 6 centimeter. So dV by dt किती असेल? When r is equal to 6 centimeter. ठीक आहे. बलून आहे आता. Now it is balloon, spherical balloon है. ठीक है. So now we know volume of balloon is 4 by 3 pi r cube. Therefore dV by dt
is equals to 4 by 3 into 3 pi r square into dr by dt. So मित्रांनो आपल्याला दिलेला आहे dA by dt and we don't know dr by dt. So what should be done? So let us, that is a 3 pi 3 cancel होईल. Finally it is 4 pi r square dr by dt. हे इक्वेशन आपण तयार करून ठेवू इथे. ठीक आहे. नाउ surface area of balloon is A is equal to 4 pi r square. Therefore dA by dt is equals to 4 pi into 2r dr by dt. Therefore at r is equal to 6 centimeter. ठीक आहे. आता आपल्याला दिलेली व्हॅल्यू काय, r is equal to 6 centimeter आणि हा dA by dt दिलेला आहे. तो व्हॅल्यू टाकू, r is equal to 6 centimeter, 2 is equal to 4 pi. आता हा इथे होईल 8 pi. ठीक आहे. 8 pi into 6, ठीक आहे ना, into dr by dt. तो आपल्याला काढायचा आहे dr by dt and therefore dr by dt is equals to 2 divided by 48 pi, that is 1 by 24 pi, and therefore dv by dt is equals to 4 pi into 6 square into 1 by 24 pi. So pi cancel, 4 6 24, 1 6 cancel होईल. So volume is 6 centimeter cube per second. So this is how you can solve the problem. Let us take the answer of 9th problem also. So answer of 9th problem in exercise 2.1 is 6 centimeter cube per second. So this is how you can solve the problem. So ultimately the derivative as a rate measure, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, ही जी स्पियर्स, त्यानंतर स्फेरिकल बबल्स, त्यानंतर बलून किंवा कोन असेल, हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट जे आहेत, याचे तुम्ही सरफेस एरिया, व्हॉल्यूम ह्या फॉर्म्युले पाठ करून ठेवा आणि तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून डेरिव्हेटिव्ह घेऊन कसला दिलेला आहे, कसला नाही दिला, कसा दुसरा काढता येईल, त्याच्यात टाकता येईल, या प्रकारे आपण जसं एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलं तशा प्रकारचे अल्टरनेटिव्ह ट्राय करावं लागतात. सो आणखी एक आता वेगळ्या प्रकारचा आहे थोडा, आपण घ्यायचा प्रयत्न करू. क्वेश्चन नंबर 10 पहा सेम एक्झरसाइजमध्ये. क्वेश्चन नंबर 10 काय आहे, इफ ईच साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ठीक आहे, त्याची प्रत्येक साइड ही इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे ना. सो इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. सो ABC, आता याची प्रत्येक साइड सारखी इन्क्रीज होती, त्यामुळे हा ट्रायंगल काय होतो, असा वाढतोय. ठीक आहे ना. सो ईच साइड इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. सो लेट L is equal to side of triangle ABC. ठीक आहे, त्याची ती साइड आहे. Therefore dl by dt is √2, युनिट काय दिले त्याने, सेंटीमीटर पर सेकंड. हे झाले पहिल्या लाईन मधून इनपुट आपल्याला मिळाले. आता त्याचा प्रश्न काय आहे, फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया when its side of length is 3 सेंटीमीटर. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचं, त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. सो dA by dt is equal to how much when L is equal to 3 सेंटीमीटर. सो मित्रांनो, आता हा प्रॉब्लेम कसा सोडवणार आपण, वी मस्ट नो द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इन टर्म्स ऑफ इट्स साइड. त्याच्या साईडच्या स्वरूपात आपल्याला त्याचा एरिया माहीत पाहिजे. आता फ्रँकली सांगतो, आय डोंट नो द फॉर्म्युला. माझ्याकडे तो फॉर्म्युला आत्ता नाही आहे. मे बी तो मी पाहिला असेल, आय मस्ट हॅव स्टडीड, आय मस्ट हॅव यूज लॉट ऑफ टाईम, पण मी आता तो विसरलेला आहे. अँड नाव ॲज दिस इज अ व्हिडिओ सेशन, आय कॅनॉट गो अँड रेफर द बुक अँड सी लाईक एनिथिंग. सो आता मला जुगाड करायचा आहे टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आयडिया इज व्हेरी सिम्पल.
that I should have area of equilateral triangle in terms of L. मग मी काय करणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच्यात मला L चा डेरिव्हेटिव्ह भेटणार आणि मी ती व्हॅल्यू टाकून देणार. सो आपण जुगाड करू फ्रँकली, राईट. सो आता इक्विलॅटरल ट्रायंगलची खासियत काय आहे, दॅट इट्स ऑल साइड्स आर इक्वल, राईट. मग आता त्याच्यामध्ये जर ऑल साइड्स इक्वल आहे तर याचा अर्थ काय होईल का, ए मधून जर आपण एक त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला तर सेम परपेंडिक्युलर विल ऑल्सो रिप्रेझेंट्स इट्स मेडियन, राईट. म्हणजे त्याची मेडियन आणि त्याचा परपेंडिक्युलर तो सारखाच असेल, हा जजमेंट आहे, राईट. मग आता याचा अर्थ काय होईल, समजा हा AM घेतला, ठीक आहे ना. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ठीक आहे, इथं काय येईल 1/2 बेस दॅट इज BC इंटू हाईट दॅट इज AM, राईट. असं इक्वेशन तयार होईल. नाव सी 1/2 BC म्हणजेच काय 1/2 इंटू L, राईट. ही लेंथ येईल आपल्याला, मग आपण ती घेतली 1/2 इंटू लेंथ ऑफ साइड इंटू नाव AM काय आहे, ह्या ट्रायंगलचं काय आहे तिथं, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा L/2 होईल, हा L होईल. मग या दोघांची बेरीज करा, तो किती होईल, मग तो होईल स्क्वेअर रूट L² प्लस L²/4 दॅट इज 1/2 इंटू L इंटू स्क्वेअर रूट 4L² प्लस L² 5L²/4. So what we can write is, this is 1/2 इंटू हा L² बाहेर आला, हा 2 बाहेर आला, हा झाला 1/4 आणि हा इथं होईल √5 इंटू हा होईल इथे L चा स्क्वेअर, राईट. हा स्क्वेअर बाहेर येईल, L होईल L इंटू L². सो दिस इज द फॉर्म्युला. देअरफॉर dA/dt is equals to √5/4 इंटू 2L इंटू dL/dt. तर मित्रांनो आता आपल्याकडे किमती आहे का, व्हेन L इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, हा किती होईल √5/4 इंटू 6 इंटू dL/dt किती आहे √2. सो लेट अस डू द कॅल्क्युलेशन. सो फायनल कॅल्क्युलेशन काय यायला पाहिजे, हा बेस 2 4 बेस 3 6 म्हणजे हा √5/2 3√5/√2. सो हे कॅल्क्युलेशन यायला पाहिजे आपलं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आता चुकला तर आपण व्हिडिओ थांबवणार आणि बरोबर आला तर जुगाड पक्का लागला, ठीक आहे. सो लेट अस सी द आन्सर. आता याचा आन्सर काय आहे 3√6/2, ठीक आहे ना. याचा आन्सर काय आलं 3√6/2. म्हणजे मित्रांनो आपण काहीतरी मिस्टेक केली. काय मिस्टेक केली, लेट अस चेक वन्स अगेन. सो वी हॅव dL/dt दॅट इज √2, ओके, √2 सेंटीमीटर पर सेकंड. dA/dt हैज टू बी फाइंड आउट एट L इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, ठीक है. सो डेटा इज करेक्ट. सो वी हैव टेकन 1/2 बेस इंटू हाइट. सो 1/2 बेस इज L, साइड आपण घेतली बरोबर L, मल्टीप्लाइड बाय हाइट इज AM. हो, we have done one major mistake here. Here we have to take L² minus L/2. So here it is negative sign. काय मोठी मिस्टेक नव्हती, सिली मिस्टेक होती. So it is now 3L²/4. So ठीक आहे ना. मग हा किती येईल √3 इंटू L² आणि हा 4 बाहेर आला. सो फायनल कॅल्क्युलेशन मध्ये हियर इट शुड बी √3 इंटू हा 2L. सो फायनली √3/2 इंटू 3, ठीक आहे ना. सो आपण हा भाग परत करून घेऊ सो दॅट आवर आन्सर विल मॅच युअर बुक्स आन्सर, राईट. सो अल्टिमेटली आपण काय केलं 1/2 L इंटू L² मायनस L²/4 हा आपण ट्रायंगलची जॉमेट्री यूज केली. सो इट इज 3L²/4 नाव. सो इट इज √3 इंटू हा L आणि हा L² आणि हा 4 बाहेर आला, हा झाला 2 इंटू 2 4. So this is final formula for area. Therefore dA/dt is equals to, याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण 1/4 इंटू √3 इंटू 2L इंटू dL/dt. So this is 1/4 इंटू √3 इंटू 2
इंटू एल किती दिलं त्याने 3 इंटू डी एल बाय डी टी किती दिलेलं आहे आपल्याला त्याने √2. ठीक आहे. सो हा 2चा भाग जाईल, हा √2 डिवायडेड बाय होईल, हा 3√3 डिवायडेड बाय √2. ठीक आहे. सो दिस इज द फायनल आन्सर ॲक्च्युली. नाव वी हॅव टू so if we take this √2 2, so final answer given in your book is it is 3√6 divided by 2. okay, manage केलं त्याने ते. so it is 3 into 6 आणि हा 2 चा काय होईल 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे. so this is how answer is 3√6 by 2. ठीक आहे. this is how we can solve the problem based on area. so बेस नॉलेज काम आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, तर तुम्ही जर बेस नॉलेज पक्का असेल तर यू कॅन इझिली सॉल्व. सो लेट अस ट्राय टू सॉल्व सर्टेन एक्झाम्पल. तुमची एक्झरसाइज मध्ये 11-12 पासून 11 ते 16चं जे प्रॉब्लेम आहे ते प्रयत्न करा. नाही जमले तर आय विल सॉल्व दिस प्रॉब्लेम फॉर यू इन नेक्स्ट सेशन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. ठीक आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुढचं ॲप्लिकेशन पाहू. बट इफ युअर रिप्लाय कम्स टू मी देन आय विल डेफिनेटली टेक प्रॉब्लेम फॉर यू. थँक्यू.